नवी मुंबई महानगरपालिकेच्या तहकूब महासभेत नगरसेवक संदीप म्हात्रे यांनी त्यांच्या प्रभागातील गंभीर मलनिस्सारण समस्येकडे लक्ष वेधले. संपूर्ण कॉन्डोमिनियम क्षेत्रातील सीवरेज लाईन या सिडकोकालीन असून त्या अत्यंत जुन्या आणि कमी व्यासाच्या असल्यामुळे वारंवार गळती होत असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. म्हात्रे यांनी सांगितले की या जुन्या वाहिन्यांवर सध्याच्या वाढलेल्या लोकसंख्येचा ताण सहन होत नसल्यामुळे प्रत्येक ठिकाणी लाईन गळक्या झाल्या आहेत. परिणामी अनेक घरांमध्ये मलनिस्सारणाचे पाणी तुंबणे, ओव्हरफ्लो होणे आणि दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. सेक्टर 6, 7 आणि 8 या सर्व भागांमध्ये ही समस्या तीव्र स्वरूपात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच संबंधित पंपिंग स्टेशनमधून दुपारी 3:30 ते 4 वाजेपर्यंत पंपिंग न झाल्यानं दिवसभर ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर साचत असल्याची तक्रार त्यांनी केली. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही IITचा अहवाल आवश्यक आहे असे कारण देत कार्यवाही होत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र IITशी संपर्क साधण्यातही अडचणी येत असल्यामुळे हा प्रश्न अधिकच प्रलंबित राहत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर महापौर आणि आयुक्तांनी तातडीनं लक्ष घालून मुख्य रस्त्यांवरील जुन्या मलनिस्सारण वाहिन्यांचे सर्वेक्षण करून त्या बदलण्याची कार्यवाही करावी अशी ठाम मागणी संदीप म्हात्रे यांनी सभागृहात केली. महापालिका तदर्थ समितीकडे पाठवत आहे. सन्माननीय सदस्य श्री संदीप म्हात्रेजी ठराव क्रमांक 225 ते 232 मांडते. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृह नेते, सन्माननीय सचिव मॅडम, सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका, सर्व पत्रकार बंधू, सर्व प्रेक्षक वर्ग, ठराव क्रमांक 225 ते 230 लिहिल्याप्रमाणे मांडत आहे. संदीप म्हात्रे यांनी जो ठराव म्हटला त्याला माझं अनुमोदन आहे. सन्माननीय महापौर महोदया, प्रभाग क्रमांक 10 कोपरखेरणे हा संपूर्ण आमचा कंडोनियमचा भाग असल्याकारणाने त्याच्यामध्ये टाकलेल्या ज्या मलनिस्सारण वाहिन्या आहेत, शेवरेज लाईन, या सिडकोकालीन असल्याने त्यांचा व्यासही कमी आहे आणि त्या फार जुन्या झालेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्या वाहिन्या गळक्या झाल्याने त्यांचा मलनिस्सारणाचा ताण त्या वाहिन्यावर येत आहे आणि त्यामुळे प्रत्येक घरामध्ये वारंवार मलनिस्सारण पाणी तुंबणे, ओव्हरफ्लो होणे, दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणे, तसेच स्वच्छतेचा विचार करून आणि त्या मलनिस्सारण वाहिन्यांचा सर्वेक्षण करून आपण त्या मलनिस्सारण वाहिन्या बदलण्यात याव्या अशी आपल्याला विनंती करतो. कारण आमचा सेक्टर 6 असेल, 7 असेल किंवा 8 असेल, प्रत्येक प्रभागामध्ये हाच प्रॉब्लेम आहे आणि आपल्याकडे जे पंपिंग स्टेशन आहे त्या पंपिंग स्टेशनमधून आयुक्त साहेब कमीत कमी दुपारी 3:30 ते 4 वाजेपर्यंत पंपिंग होत नाही. त्याच्यामुळं दिवसभर ते ड्रेनेज सगळे ओव्हरफ्लो होत असतात, रस्त्यावर पाणी आलेलं असतं आणि आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना आपल्या सगळे एक्झिक्युटिव्ह असतील, डेप्युटी असतील, सगळ्यांना आम्ही वारंवार या गोष्टीची तक्रारी करतो. रहिवाशांची, नागरिकांची जेव्हा तक्रार येते तेव्हा ते आम्हाला एकच कारण सांगतात की IITचा रिपोर्ट पाहिजे. IITच्या रिपोर्टसाठी आम्ही अधिकाऱ्यांना त्या कॉन्टॅक्ट केला की त्यांचे कॉन्टॅक्ट्स होत नाही. तर आपण महापौर महोदया आणि आयुक्त साहेब याच्यामध्ये तातडीने आपण लक्ष घालून त्या मुख्य रस्त्याच्या ज्या मलनिस्सारण वाहिन्या आहेत या बदलण्याची कृपा करावी. आपण मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य संदीप म्हात्रेजीने जो ठराव क्रमांक 225 ते 232 मांडलेला आहे त्या मी महापालिका कामकाज पूरक समितीकडे पाठवत आहे.